नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत. खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. बघू शकता. 2 चमचे तूर डाळ, 2 चमचे हरभरा डाळ, 2 चमचे उडदाची डाळ आणि 2 चमचे मूग डाळ. पाव कप पोहे आणि पाव कप रेशनचे तांदूळ. सगळं एकत्र करून मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यायचे. छान धुवून टाकायचं आहे. त्याच्यातले सगळं जे पावडर वगैरे लावलेलं राहतं तांदळांना, सगळं पोह्याला सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे. छान धुतल्यानंतर आपण त्यात पाणी घालून भिजत ठेवू. बघू शकता अशा पद्धतीने छान धुवून घ्यायचं आहे 2-3 पाण्याने. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. स्वच्छ धुवून झाल्यावर आपण खूप जास्त पाणी घालणार आहोत. पाणी घालून आपण 5 ते 6 तास ते भिजत ठेवायचं आहे. 5-6 तासानंतर बघू शकता छान आपले डाळी, तांदूळ सगळं फुलून आलं आहे. बघू शकता. आता आपण हे हलक्या हाताने धुवून ते पाणी काढून घेणार आहोत. जास्त जोरात धुवायचं नाही आहे. छान धुतल्यानंतर आपण ते मिक्सरला लावून घेऊ. छान बारीक वाटण करून घेऊ. सगळं एकत्रच करायचं आहे. थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेऊ. अशा पद्धतीने छान बारीक जोपर्यंत मिक्सरमध्ये आपण ते हे काढतो डाळी, त्यावेळेस त्याच्यातून बबल निघतात वरती, तोपर्यंत आपण मिक्सरला फिरवायचं आहे. छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि सगळं एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. परत आपल्याला 10 ते 12 तास त्याला झाकून ठेवायचं आहे, रेस्ट करू द्यायचं आहे. ते फर्मंट झाल्यानंतर आपण बघू शकता 10-12 तासानंतर छान फुलून आलं आहे. बघू शकता किती छान फुललेलं आहे. आता आपण ते सगळं एकत्र करून घेऊ. छान एकत्र करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हलवून एकत्र करून घ्यायचं आहे सगळ्या डाळी. 10-12 तासानंतर अगदी सहज खूप छान फुलून येतं. आता आपण त्याच्यात चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, छान एकत्र करून घ्यायचं आहे. मीठ, हळद. हळद आपण थोडंसं कलर येण्यासाठी टाकणार आहोत. बघू शकता किती छान दिसतंय. छान एकत्र झाल्यानंतर त्याच्यात आपण 1 चमचा साखर टाकू. थोडंसं गोड गोड ढोकळे छान लागतात. आता मी खमणचं पॅन ठेवलंय, त्याच्यात तेल टाकलं. छान तेल पसरवून घेतलं. आणि ढोकळ्याचं पीठ आपण आता त्याच्यात सगळं टाकून देऊ. अशाच पद्धतीने मोकळं पॅन घ्यायचं आहे. तुमच्याकडे पॅन नसेल तर तुम्ही ताट घेऊ शकता आणि ताट कढईमध्ये ठेवू शकता. बघू शकता अशा पद्धतीने त्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. एखाद्या जागेवर जास्त कमी राहतं म्हणून एकसारखं करून घ्यायचं आहे. त्याला ठोकून थोडंसं छान पाणी तापवून घ्यायचं आहे. आपण मी 1 तांब्या पाणी पॅनमध्ये तापवून घेतलं आहे, उकळून घेतलं आहे. आता आपण ढोकळ्याचं पीठ 10 मिनटं वाफवून घेऊ.
वरून झाकण लावलं की 10 मिनटं मीडियम आचेवर आपल्याला होऊ द्यायचं आहे. परत परत अधूनमधून काढून बघायचं नाही आहे, नाहीतर त्याला कच्चं पण येतं. बघू शकता किती छान झालं आहे आपलं 10 मिनटानंतर. सुरीला अजिबात चिटकत नाही आहे, बघू शकता. खूप छान झालं आहे. थोडंसं थंड होतं आहे, तोपर्यंत आपण आता फोडणीची तयारी करून घेऊ. मी फोडणी देण्यासाठी एक बाउल ठेवलं आहे. बाउलमध्ये तेल गरम करून मोहरी तडतडू द्यायची आहे. मिरची ही छान तडतडू द्यायची आहे. अशा पद्धतीने मिरची बाजूला काढून त्याच्यावर मीठ टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तिखट नाही लागणार. आणि थंड झाल्यानंतर मी आता साईडने काढून घेतलं आहे. तुम्हाला ज्या आकाराने कापायचं असेल त्या आकाराने तुम्ही कापू शकता. खूप छान असं फुलून आलेलं आहे आपले ढोकळे, बघू शकता. मस्त खमंग वास येतोय. अतिशय पौष्टिक असा नाश्ता आहे. तुम्ही दुपारच्या लहान भुकेसाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता. खूप पौष्टिक आहे. लहान मुलं अशी ही डाळी खात नाही. अशा पद्धतीने जर का आपण डाळी एकत्र करून बनवलं तर लहान मुलांच्या पोटात सगळ्या डाळी व्यवस्थित जातात. बघू शकता किती छान झालंय. अगदी सहज निघतंय. मस्त खूप छान फुलून आलंय. दिसायलाही खूप छान दिसतंय. बाजारात जसा ढोकळा असतो तशाच पद्धतीने बनला आहे. बघू शकता खूप छान फुललाय. खूप खमंग असा वासही येतोय आणि खाताना ते थोडीशी साखर टाकल्यामुळे थोडंसं गुळचट लागतंय. खूप छान चव येते साखरेची, म्हणून 1 चम्मच साखर आवश्यक टाका. बघू शकता अशा पद्धतीने किती आरामात निघतंय आणि किती छान फुलून आलेत आपले ढोकळे. थोडीशी कोथिंबीर टाकून आपले ढोकळे रेडी झालेत सर्व करण्यासाठी. बघू शकता किती छान. वाव, मस्त. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थँक्यू.